सावनेर मतदारसंघातील गावोगावी आशिष देशमुख भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गावोगावी जात आहेत, प्रचार यात्रा काढतायत. आपण त्यांच्या सोबतच आहोत. मला सांगा, कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण जनतेशी चर्चा करताय? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. त्याच्या माध्यमातून माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहू शकतो. आणि याच बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून सुनील केदार हे 11 वर्षापर्यंत विधानसभेची जाऊ द्या, खासदारकीची जाऊ द्या, साध्या ग्रामपंचायतच्या सदस्यत्वाची देखील निवडणूक लढणार नाहीये. कारण न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलाय. 150 कोटी रुपयाचा घोटाळा जो त्यांनी 22 वर्षापूर्वी केला, 5 वर्षाची शिक्षा दिली आहे. आणि या संविधानाच्या माध्यमातून आज संपूर्ण देश आज जगामध्ये मोठा होत असताना कुठेतरी सातत्याने सुनील केदारांच्या वतीने गद्दारीची भूमिका ही बाबासाहेबांच्या विचाराशी देखील करतायत. प्रत्येकच जागी विश्वासघात हा त्यांच्या माध्यमातून दिसतोय. आपण विश्वासघाताचा उल्लेख केला. आशिषजी, रामटेक येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जो उमेदवार काँग्रेसचा बंडखोर उमेदवार आहे, काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यांचं समर्थन करतायत काँग्रेसचे नेते आणि सुनील केदार, श्यामकुमार बर्वे जे खासदार आहेत ते सुद्धा. पण उमरेड येथे आणि अन्यत्र ते काँग्रेसच्या उमेदवाराचं समर्थन करतात. याला उद्देशून आपण विश्वासघात म्हणतो? हे बघा, फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लाथाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आपसामध्ये जे मतभेद आहे ते आता तीव्र झाले. नक्कीच याचा फायदा सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते हे आज आमच्या प्रचाराला लागले आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला लागले आहे. याचा फायदा नक्कीच आम्हाला होत आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज सुनील केदारच्या एकाधिकारशाहीला काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते कंटाळले आहेत. खूप सारे लोक त्यांना सोडून त्या निमित्ताने आमच्या सोबत आलेले आहेत. आज मनोहररावजी कुंभारे सारखा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा आज आमच्या सोबत आहे. ही परिस्थिती सर्व दूर आहे. आणि मला तरी वाटतं की या जिल्ह्याच्या 12 पैकी किमान 10 जागा ह्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्याच नक्की निवडून येतील. एक महत्वाचा प्रश्न असा की वारंवार आपण आपल्या भाषणामध्ये 2009च्या त्या हल्ल्याचा उल्लेख करता जो आपल्यावरती झालेला आहे आणि त्याच वेळेला निसटता आपला पराभव झाला होता 1-2-3 हजारच्या अंतराने. वारंवार आपण तो उल्लेख करताय आणि यावेळेस सुद्धा आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. काय वाटतं आपल्याला, किती खतरा आहे किंवा किती धोक्याची ही जागा आहे, ही लढत आहे? 2009च्या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी मतदानाच्या 1 दिवस पहिले माझ्यावर जीव घेणा हमला सुनील केदारांनी केला. आज तशी परिस्थिती नाही राहिली. आज तेव्हा मी थोड्याशा मतांनी पडलो, पण आज अतिशय मोठ्या मताधिक्याने मी निवडून येईल अशी मला खात्री आहे. जे प्रेम, जो जिव्हाळा, जो उत्साह लोकांमध्ये आहे तो नक्कीच आपण देखील पाहत आहे. आणि मला विश्वास आहे की काँग्रेस सोबत सातत्याने विश्वासघात केलाय. काँग्रेसच्या मताची, काँग्रेसच्या विचारधारेची देखील लोक आहेत ती या आशिष रणजित देशमुख सोबत नक्कीच आलेली आपण पाहाल. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्वच पक्षाचे लोक हे मला मदत करतायत आणि मोठा विजय हा नक्कीच मी संपादित करेन. खूप खूप धन्यवाद. तर डॉक्टर आशिष देशमुख आपल्याला सांगतायत की ज्या पद्धतीनं नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये ज्या पद्धतीनं वाद सुरू आहे त्याचा कुठेतरी त्यांना लाभ मिळतोय असा त्यांचा दावा आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथून संजय तिवारी, NDTV मराठीसाठी.